विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपलं सर्वांचं मी मनापासून माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे। आजचा व्हिडिओ हा येणाऱ्या पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, सरळ सेवा सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारा व्हिडिओ आहे। पण हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, बांद्रा वरळी सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? बांद्रा वरळी सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, 2009। 2009 या वर्षी बांद्रा वरळी सी लिंक सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, अमरावती। मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे अमरावती या जिल्ह्यामध्ये असेल। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे मुंबईमध्ये आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। खालीलपैकी उद्यान हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईमध्ये आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन बघून घ्या। महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, नाशिक। नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, गडचिरोली। गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला। प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, रॉ। भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव हे रॉ आहे। रॉचा लॉंग फॉर्म आहे रिसर्च अँड एनालिसिस विंग। रिसर्च अँड एनालिसिस विंग म्हणजेच भारतीय परकीय गुप्तचर संस्था रॉ ही आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यात आहे? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, तेलंगणा। भारतीय पोलीस प्रशिक्षण हे तेलंगणा या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, 8। 8 एवढे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पोलीस परिक्षेत्र आहेत। प्रश्न क्रमांक 9 असेल, घाशीराम कोतवाल हे नाटक कोणत्या लेखकाने लिहिलेले आहे? घाशीराम कोतवाल हे नाटक कोणत्या लेखकाने लिहिलेले आहे? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, विजय तेंडुलकर। विजय तेंडुलकर या लेखकाने घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 10 असेल, भारुड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणी रूढ केलेला आहे? भारुड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणी रूढ केलेला आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, संत एकनाथ। संत एकनाथ यांनी भारुड हा रचना प्रकार रूढ केलेला आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणती कादंबरी ही वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही? खालीलपैकी कोणती कादंबरी ही विष्णू सखाराम खांडेकर यांनी लिहिलेली नाही? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, शारदा। शारदा ही कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही। प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणता शब्द धातू साधित शब्द नव्हे? खालीलपैकी कोणता शब्द हा धातू साधित शब्द नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, हस। हस हा शब्द धातू साधित शब्द नाही। प्रश्न क्रमांक 13 आहे, खालील वचनांचे अयोग्य रूप ओळखा।
प्रश्न क्रमांक 13 आहे, खालील वचनांचे अयोग्य रूप ओळखा. बघून घ्या. ऑप्शन क्रमांक 3 आहे, भाकर आणि भाकरी. खालील वचनांचे अयोग्य रूप हे भाकर आणि भाकरी असे आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, संविधान सभेच्या अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, वल्लभभाई पटेल. संविधान सभेच्या अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष हे वल्लभभाई पटेल हे होते. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतीय संविधान सभेच्या केंद्र अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, पंडित नेहरू. भारतीय संविधान सभेच्या केंद्र अधिकार समितीचे अध्यक्ष हे पंडित नेहरू हे होते. पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 16 आहे, नियोजनाची संकल्पना भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? नियोजनाची संकल्पना ही भारताने कोणत्या देशाकडून घेतली? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, रशिया. रशिया या देशाकडून भारताने नियोजनाची संकल्पना घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 असेल, भारतातील कोणत्या राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात? भारतातील कोणत्या राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, मणिपूर. मणिपूर या राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतातील सर्वात लांब ब्रिज घोला सादिया पूल कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, आसाम. आसाम या राज्यामध्ये भारतातील सर्वात लांब ब्रिज घोला सदिया हा पूल आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? ऑप्शन बघून घ्या. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी ही खचदरीतून वाहते? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, तापी नदी. तापी ही नदी महाराष्ट्रातील खचदरीतून वाहत असते. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा रांगेतील खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते आहे? प्रश्न क्रमांक 20 बघा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, अस्तंभा. अस्तंभा हे शिखर महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, झुलन गोस्वामी ही खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे? झुलन गोस्वामी ही खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, क्रिकेट. क्रिकेट या खेळाशी संबंधित झुलन गोस्वामी ही खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 22 असेल, संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, उद्देश पत्रिका. ऑप्शन क्रमांक 1 बघा, उद्देश पत्रिका याद्वारे संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री करून दिलेली. प्रश्न क्रमांक 23 आहे, राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, संसद. संसदेला राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, दाम करी काम म्हणजे काय? दाम करी काम म्हणजे काय? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, पैशाच्या सहाय्याने काम करणे. पैशाच्या सहाय्याने काम होणे म्हणजेच दाम करी काम असा अर्थ हो. प्रश्न क्रमांक 25 आहे, हत्तीच्या पायी येते नि मुंगीच्या पायी जाते. अर्थ सांगा. हत्तीच्या पायी येते नि मुंगीच्या पायी जाते. अर्थ सांगा. तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 बघा, आजार व संकट एकदम येते पण हळूहळू जाते. याचाच अर्थ हत्तीच्या पायी येते नि मुंगीच्या पायी जाते असा याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 26 आहे, डोळ्यात केर आणि कानात फुंकर याचा अर्थ सांगा. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 बघा, रोग एक आणि उपाय निराळाच. याचा निराळा
रोग एक आणि उपाय निराळाच म्हणजेच डोळ्यात केर आणि कानात फुंकर याचा अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीचा अर्थ सांगा. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा. बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा असा अर्थ बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीचा. प्रश्न क्रमांक 28 असेल, करण्याचे झाले कोळसे आणि माथाऱ्याला आले बाळसे या म्हणीचा अर्थ सांगा. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे. अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे म्हणजेच करण्याचे झाले कोळसे आणि माथाऱ्याला आले बाळसे या म्हणीचा अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंगगाथा हे साहित्य कोणाचे आहे. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांचे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंगगाथा हे साहित्य. प्रश्न क्रमांक 30 आहे, अरे संसार संसार खंडोबाचं लगीन, दार उघड बया दार उघड हे साहित्य कोणाचे आहे. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, विठ्ठल उमप. विठ्ठल उमप यांचे अरे संसार संसार खंडोबाचं लगीन, दार उघड बया दार उघड हे साहित्य विठ्ठल उमप यांचे आहे. प्रश्न क्रमांक 31 आहे, हास्य कल्लोळ, बिन बियांच्या गोष्टी हे साहित्य कोणाचे आहे. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, वसंत जोशी. वसंत जोशी यांचे हास्य कल्लोळ, बिन बियांच्या गोष्टी हे साहित्य आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे, झपाटलेला चौकट राजा आणि एक डाव भूताचा हे साहित्य कोणाचे आहे. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, दिलीप प्रभावळकर. दिलीप प्रभावळकर यांचे झपाटलेला चौकट राजा, एक डाव भूताचा हे साहित्य आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, लीळाचरित्र, गोविंद प्रभुचरित्र हे साहित्य कोणाचे आहेत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, माईम भट. माईम भट यांचे लीळाचरित्र, गोविंद प्रभुचरित्र हे साहित्य आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, खालीलपैकी कोणते जैविक खत नाही. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, हरित शेणखत. हरित शेणखत हे जैविक खत नाहीत. प्रश्न क्रमांक 35 आहे, किडा चावल्याने त्या भागास खाज सुटते कारण त्यांच्या चाव्यात कोणते आम्ल असते. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, फॉर्मिक आम्ल. किडा चावल्याने त्या भागास खाज सुटते कारण त्यांच्या चाव्यात फॉर्मिक आम्ल असते. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा.